बातमी आहे एसटी महामंडळासंदर्भातली। तोट्यात असलेली एसटी महामंडळाला इंधन दरवाढीचा फटका बसला आहे। डिझेलचे दर वाढल्याने एसटी महामंडळाचा महिन्याचा खर्च देखील वाढला आहे। नांदेड विभागात एसटी महामंडळाला दर महिन्याला 50 लाख रुपयांचा खर्च वाढला आहे। नांदेड जिल्ह्यात एसटी महामंडळाचे एकूण 9 आगार आहेत। या 9 आगारात एप्रिल महिन्यापर्यंत दर महिन्याला 8,94,85,000 रुपयांचा डिझेलचा खर्च होता। मात्र डिझेलचे भाव वाढल्याने एका महिन्यात 9,44,70,000 रुपयांचा खर्च आला। तर आजच्या डिझेलच्या प्रति लिटर दरानुसार एसटी महामंडळाच्या तब्बल 50 लाख रुपयांचा खर्च वाढलाय। यापुढे जर इंधन दरवाढ झाली तर महामंडळाला वाढीव खर्च येणार आहे। तर तोट्यात असलेली एसटी महामंडळावर इंधन दरवाढीमुळे अतिरिक्त खर्चाचा भार पडत असल्याने आगामी काळात एसटीच्या तिकिटात दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सध्या राप महामंडळामध्ये नांदेड विभागामध्ये सरासरी 1,80,000 किलोमीटर रोजचे चालवले जातात। एप्रिल महिन्यामध्ये आम्ही 53,29,000 पूर्ण महिन्यामध्ये किलोमीटर चालवले। त्याला आम्हाला खर्च आलेला होता 8,94,85,000चा आणि डिझेलचा रेट होता त्यावेळेला 89 रुपये 66 पैसे। आता सध्याचा जो रेट आहे तो जवळपास 5 रुपये वाढलेले आहेत। त्याच्यामध्ये 94 रुपये 66 पैसे असा रेट झालेला आहे आणि त्यानुसार जर तेवढेच किलोमीटर आम्ही चालवले एप्रिल महिन्यात जेवढे चालवले तर आम्हाला एक खर्च येईल 9,44,70,000। म्हणजे आमचा जो खर्च वाढणार आहे तो 49,85,000। म्हणजे सरासरी आम्ही 50 लाख रुपयेच्या डिझेलचा खर्च आम्हाला वाढणार आहे। सरासरी 2,082 फेऱ्या आम्ही 9 आगाराच्या माध्यमाने चालवण्यात येतात आणि त्यामुळे रोज आम्हाला जो फटका बसणार आहे तो फार मोठा फटका बसणार आहे। सध्या 5 रुपयाचीच भाडेवाढ जरी झाली, डिझेल वाढ जरी झाली तरी एवढा फरक पडतो आहे 50 लाखाचा आणि पुढे डिझेल वाढलं तर यापेक्षासुद्धा जास्त आम्हाला त्या डिझेल वाढीचा फटका बसणार आहे आणि त्यामुळे राप महामंडळाचं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न त्याच्यामध्ये तोटा जो आहे तो वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। डिझेल टंचाईचा काय फटका बसतो? डिझेल वगैरे मिळतो गाड्यांना? गाड्यांना डिझेल आम्हाला मिळतो आहे। आम्ही जसं इंडियन बुक करतो तसं आम्हाला मिळतो आहे। प्रॉब्लेम एवढाच आहे की आमच्या काही डेपोंमध्ये जसं DPCL आहे तो आमचा कॉन्ट्रॅक्ट व्हायचा आहे अजून आणि त्याच्यामुळे काही डेपोंच्या गाड्या मग आम्ही आमच्या नजदीकच्या डेपोमध्ये आम्हाला न्यावं लागतात। तर थोडा त्याच्यामध्ये उशीर होतो आहे म्हणा किंवा डिझेल भरताना आता लाईन लागल्यामुळे तेवढा उशीर होतो आहे तर तो एक थोडंसं आम्हाला त्याची गैरसोय होते आहे। बाकी डिझेल टंचाई म्हणून असं काही नाही, सध्या तरी नाही आहे, आम्हाला डिझेल मिळते आहे।